उद्घाटन पत्रिकेवरून भाजप शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वादंग सुरू झालाय। उद्घाटन पत्रिकेमधून एकनाथ शिंदे यांचं नाव डावललंय। संतप्त शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केलं। शिवसेना स्वखर्चाने फलक लावणार अशी भूमिका शिवसैनिकांनी यानंतर घेतली। महापालिकेने एकनाथ शिंदे यांच्या नावासह कोनशिला न लावल्यास स्वखर्चाने शिवसेना कायमस्वरूपी फलक लावेल असा इशारा यावेळी नगरसेवक साहिल चौगुले यांनी दिलाय। नवी मुंबई पाम बीच वरून सायन पनवेल महामार्ग याच्याशी जोडणारा ब्रिजचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काल संपन्न झालं। आपण याच ब्रिजवरती आहोत। याच ब्रिजचं उद्घाटन जे आहे ते काल वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झालेलं आपल्याला पाहायला भेटलं। परंतु या उद्घाटनाप्रसंगी जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आमंत्रण पत्रिका छापण्यात आली होती। त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे कर्तव्य बजावतात, परंतु त्यांचं नाव जे आहे ते या आमंत्रण पत्रिकेमध्ये नसलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। त्याचमुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असं नाराजी चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतंय नवी मुंबईमध्ये। आणि आज जे आहे ते शिवसैनिक या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटतात। आपल्याबरोबर नगरसेवक साहिल चौगुले आहे शिवसेनेचे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, काय नेमकं प्रकरण? आम्ही सगळ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर दालनामध्ये आंदोलन केलेलं आहे। महापौरांना एक लिखित निवेदन सुद्धा दिलेला की तुम्ही यावर ऍक्शन घ्या आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिंदे साहेबांचं नाव त्या कार्यक्रम पत्रिकावर आणि उद्घाटन फलकावर राहणं आवश्यक आहे। तरी सुद्धा त्या लोकांनी साहेबांचं नाव जाणीवपूर्वक इथून वगळलं आहे। म्हणून यापुढे आम्ही याच पद्धतीने शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देऊ। आता आम्ही हा टेम्पररी बोर्ड लावलाय। सोमवारी मी महापौरांना पत्र देईल। तरी सुद्धा महापौरांनी त्याच्यावर ऍक्शन घेतला नाही तर साहिल देवदास चौगुले 2 दिवसामध्ये पत्र दिल्यानंतर स्व खर्चाने त्यांचा नावाचा समावेश असलेला बोर्ड इथं लावेल। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।